नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 29 जूनचा हवामान अंदाज. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज मुंबई व उपनगरात, पालघर, डहाणू, नाशिक जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग, तसेच या जिल्ह्यामधील मालेगाव, मनमाड येथे, तसेच धुळे जिल्ह्याचा दक्षिण भाग, जळगाव जिल्ह्याचा दक्षिण भाग, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तसेच पुणे, सातारा याचे घाटमाथ्यावर, कोकणात सर्वत्र, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या काही भागात, सोलापूर जिल्ह्याचा दक्षिण भाग, धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, कळंब, लातूर जिल्ह्याचा उत्तर भाग या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच यापैकी कोकणात, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बीड जिल्ह्याचा पूर्व व दक्षिण भाग, अहिल्यानगरचा दक्षिण भाग, पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील इतर भागात, पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्याच्या इतर भागात, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्याच्या इतर भागात, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी जिल्ह्याच्या काही ठिकाणी, संभाजीनगरचा उत्तर भाग या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. बार्शी तालुक्याच्या काही भागात हलका ते मध्यम, तर काही भागात मध्यम ते थोड्या वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सध्या वाऱ्यामुळे वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात पण बदल होऊ शकतो. आज राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागातील जिल्ह्यात जोरदार वारे वाहतील. तसे राज्याच्या इतर भागात दुपारपर्यंत वारे वाहतील. दुपारनंतर काही भागात मध्यम वारे वाहतील. महत्त्वाचा अलर्ट. दिनांक 1 व 2 जुलै दरम्यान विदर्भात भाग बदलत अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 2 व 3 जुलै दरम्यान कोकणात सर्वत्र, पुणे, सातारा येथे घाटमाथ्यावर, मुंबई व उपनगरात, डहाणू, पालघर, नाशिक तसेच नंदुरबारच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.